नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज 30 डे चॅलेंजचा आपण दुसऱ्या म्हणजे मला वाटतं 13वा दिवस आहे। 13व्या दिवसाचा व्हिडिओ बघणार आहोत। सर्वांची मी क्षमा मागते की कालचा जो व्हिडिओ होता मी तो अपलोड केला नाही आणि आजच मी कालचा आणि आजचा दोन्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर काल होती महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीसाठी मी आपणास काही उपाय सांगितले होते। नक्कीच सर्वांनी ते उपाय केले असतील आणि भगवंताची सेवाही केली असेल। तर श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जसे आपले विचार असतात तसंच आपल्या सोबत घडत असतं। जर आपण पॉझिटिव्ह विचार केले तर पॉझिटिव्ह घडत जातं आणि निगेटिव्ह विचार केले तर निगेटिव्ह विचार म्हणजे निगेटिव्ह घडत जातं। तर मी आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी सांगितलं होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे की ब्रह्मांड जे आहे, हा जो पूर्ण ब्रह्मांड आहे यामध्ये अशी शक्ती आहे की आपण जे सतत 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 आपल्या तोंडातून जे निघत जातं, जर मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, जर आपण निगेटिव्ह बोललं तर ते निगेटिव्ह घडतं आणि पॉझिटिव्ह बोललं तर पॉझिटिव्ह घडतं। म्हणजे या ब्रह्मांडामध्ये अशी एक ताकद आहे की आपण जे जे बोलू ते घडण्याचा तो प्रयत्न होत असतो। मग आपण जर चांगलं बोललं तर निश्चितच आपल्यासोबत चांगलं होणार आहे। तर अशीच एक गोष्ट आहे की जी आपल्या आयुष्यात होणाऱ्या घटना आपल्या विचारावर अवलंबून असतात। तर 30 डे चॅलेंजमध्ये मी आपणास आज एक सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे की एक खूप घनदाट जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये खूप सारी झाडं असतात। म्हणजे खूप घनदाट अरण्यामध्ये एक असं इच्छापूर्तीचं एक खूप मोठं झाड असतं की ज्या झाडाखाली जर बसून जर जी इच्छा केली ती इच्छा पूर्ण होत असते। तर त्या झाडाबद्दल फारसं काही कोणाला माहित नसतं कारण ते झाड खूप अरण्यामध्ये असतं। तर या झाडाविषयी काही थोड्याशाच लोकांना माहित असेल किंवा कोणाला माहितही नसेल। तर मग या जंगलामध्ये झाडं इतकी दाट असतात की कुणी म्हणजे जातही नाही। परंतु एक जो कलाकार असतो की काही लोकांना सवय असते की निसर्गाबद्दल जाणून घेणं किंवा मग निसर्गाच्या सानिध्यात राहणं, असा एक गृहस्थ असतो जो जंगलामध्ये भ्रमंती करत असतो। तर भ्रमंती करत करत हा गृहस्थ त्या झाडाजवळ येतो आणि त्याला असं वाटतं की आपण इथं आता थोडासा विश्राम करावा, आराम करावा। तर आराम करण्यासाठी तो त्या झाडाखाली बसतो। तर सावली खूप दाट असते आणि त्याला तो तिथे थोडासा पडतो। तर पडल्यानंतर त्याला झोप लागून जाते। तर झोपल्यानंतर त्याला झोप इतकी गाढ लागते की डायरेक्ट त्याला संध्याकाळी जाग येते। मग जाग आल्यानंतर त्याला कळतं की अंधार पडला आहे। मग आता समोर जाण्यापेक्षा तो विचार करतो की आपण आजचा मुक्काम इथेच करावा आणि असा विचार करून तो एक शेकोटी पेटवतो आणि तो तिथं शेकत बसतो। परंतु काय होतं की आता दिवसभर चालल्यानंतर त्याला खूप भूक लागलेली असते। मग तो मनामध्ये विचार करतो की मला जर इथं जेवायला काहीतरी मिळालं असतं तर। त्याला माहित नसतं की आपण त्या इच्छापूर्तीच्या वृक्षाखाली आपण बसलो आहे। त्याने असा विचार केला की मला इथे जर जेवण मिळालं असतं तर मी जेवलो असतो। तर लगेच जेवणाचं ताट त्याच्या समोर येतं। तो कसलाही विचार न करता लगेच जेवण करतो। अत्यंत स्वादिष्ट असं जेवण असतं आणि तो जेवण करतो आणि तृप्त होतो। मग जेवल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतात की मला आराम करण्यासाठी एखादी उशी जर मिळाली तर। मग लगेच ती उशी तिथे हजर होते आणि तो लगेच तिथं पडतो। परंतु पडल्यानंतर तो विचार अगोदर तो त्याला भूक लागलेली असते म्हणून तो काहीच विचार करत नाही हे जेवण कुठून आलं, काय आलं। जेवल्यानंतर जेव्हा तो जमिनीवर धरणीवर पडतो तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपण विचार केला की आपल्याला इथे जर जेवण मिळालं तर लगेच जेवणाचं ताट आलं। आपण विचार केला आपल्याला आराम करायला काहीतरी मिळालं पाहिजे, लगेच आदर। इथे नेमकं काय आहे की जे आपण जे इच्छा करतो ते मिळतंय। मग तो लगेच उठून बसतो आणि विचार करतो इथे भूत तर नाही ना, कारण की जे मला मिळतंय ते भूत तर देत नाही ना। तर लगेच त्याच्या समोर काय होतं तर भूत हजर होतं। मग भूत आल्यानंतर हा घाबरतो आणि घाबरल्यानंतर हा मनामध्ये असा विचार करतो की हे जे समोर भूत आहे ते मला खाणार तर नाही ना। अर्थातच या वृक्षाखाली बसल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण होणार होती आणि ते भूत काय करतं तर त्याला खाऊन घेतं।
या गोष्टीचं तात्पर्य मला इतकंच सांगायचं आहे. गोष्ट तर खूप सिंपल आहे, ऐकली तर खूप सिंपल आहे आणि त्यातून जर बोध घेतला तर खूप सारा अर्थ त्या गोष्टीमध्ये दडलेला आहे. या गोष्टीतून असं घ्यायचं आहे की आपलं जे मन आहे ते इच्छापूर्ती वृक्ष आहे आणि त्या इच्छापूर्ती वृक्षामध्ये आपण काय करत असतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं मिळालं पाहिजे, मला तसं मिळालं पाहिजे, असा विचार करत असतो. आपण काय करतो तर पॉझिटिव्ह विचार करत नाही, निगेटिव्ह विचार करतो. बघा तुम्ही, जर पाऊस जर पडला तर आपण काय म्हणतो की पावसात भिजायचं नाही बरं, मी आजारी पडेल, आणि आपण आजारी पडतो. थंडीच्या दिवसात आपण बाहेर जात नाही का की थंडीने आपल्याला सर्दी होईल, सर्दी होते. आणि मुलांना आपण म्हणतो तिथे जाऊ नको, तू पडशील बरं, ती पडतात. मग आपण काय करतो तर निगेटिव्ह बोलत असतो. म्हणून आपल्या सोबत सगळं निगेटिव्ह घडत असतं. मग हा जो आपल्या मनाचा जो इच्छित वृक्ष आहे, म्हणजे इच्छा पूर्ती जो वृक्ष आहे, तर त्या वृक्षाखाली बसून आपण काय करायचं आहे तर पॉझिटिव्ह विचार करायचे आहे. आपण एखादं काम करायला गेलं तर आपण अगोदरच म्हणतो या कामात मला तोटा जर झाला तर असा विचार आपण करतो, म्हणून आपली कोणतीच कामं होत नाही. मग आपण काय विचार करायचा, मी जे काम करणार आहे ते नक्कीच होणार आहे आणि मी ते करून दाखवणार आहे. जर माझ्या प्रयत्नांना जर यश देण्याचं काम भगवंत करत आहे तर माझ्या मनामध्ये विचार कोणते आले पाहिजे, पॉझिटिव्ह आले पाहिजे. म्हणून आपलं जे मन आहे ते इच्छापूर्ती वृक्ष आहे आणि त्या इच्छापूर्ती वृक्षाखाली आपण फक्त पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. कारण काही गोष्टी खूप शिकण्यासारख्या असतात. काय होतं, शब्द आणि विचार काही वेळेस तणाव निर्माण करतात. एका जणाने सुंदर लाईन म्हटली आहे की शब्द और सोच दुनिया दूरियां बढ़ा देते हैं. इस दुनिया में कुछ बातें हम समझ नहीं पाते और कुछ बातें समझा नहीं पाते. म्हणून काय करायचं आहे तर जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहायचं आहे. तर पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि आपल्या कामामध्ये यश मिळवा. हाच आहे आजच्या मोटिवेशनल स्टोरीचा संदेश. श्री स्वामी समर्थ.